नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहतात सकलम. सकलमच्या न्यूज ॲनालिसिसमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडींचं सविस्तर विश्लेषण. महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र, भाजपच मोठा भाऊ. कोल्हापूर महापालिकेची आगामी निवडणूक भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी महायुती एकत्रितपणे लढणार असल्याची घोषणा खासदार धनंजय महाडिक यांनी केलेली आहे. या घोषणेमुळे महापालिका निवडणुकीतील राजकीय चित्र स्पष्ट झाले असून महाविकास आघाडीसमोर संघटित सत्ताधारी महायुतीचे आव्हान उभे राहिलेले आहे. महायुती म्हणून निवडणूक लढण्यामागे मतांचे विभाजन टाळणे आणि सत्ताधारी सरकारच्या शहरासाठी दिलेल्या निधीचे राजकीय भांडवल करण्याचा उद्देश दिसतोय. गेल्या 2.5 वर्षात राज्य सरकारकडून कोल्हापूरसाठी झालेली विकास कामे आणि महापालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतल्याचा मुद्दा प्रचाराचा केंद्रबिंदू असणार आहे. जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर झालेला नसला तरी भाजपने स्वतःला महायुतीतील मोठा भाऊ घोषित करून नेतृत्वाची भूमिका स्पष्ट केलेली आहे. मागील सभागृहात जागांचा आधार घेत उर्वरित जागांचे वाटप होईल. तसेच भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांच्या जागांवर भाजपच दावा ठेवणार असल्याचे संकेत देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे भाजपने 30% जागा तरुण उमेदवारांना देण्याचा निर्णय जाहीर करून नव्या मतदार वर्गाला आकर्षित करण्याची रणनीती आखलेली आहे. उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये स्थानिक आमदारांना प्राधान्य देत संघटनात्मक नियंत्रण राखण्याचा प्रयत्नही यातून स्पष्ट होतोय. एकूणच ही घोषणा म्हणजे केवळ निवडणूक लढण्याचा निर्णय नसून महायुतीत सत्ता संतुलन भाजपकडेच राहणार असल्याचा स्पष्ट राजकीय संदेश आहे. पुढील काळात जागा वाटपावरून घटक पक्षांमध्ये कितपत समन्वय राहतो यावरच महायुतीची खरी कसोटी लागणार आहे. डिजिटल अरेस्टच्या भीतीने 79 लाखांचा गंडा, सायबर फसवणुकीचा नवा चेहरा. कोल्हापुरात डिजिटल अरेस्टची धमकी देत निवृत्त प्राध्यापकाकडून तब्बल 78,90,000 रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला असून सायबर गुन्हेगारीचा अधिक धोकादायक आणि मानसिक दबाव टाकणारा प्रकार समोर आलेला आहे. मनी लॉन्ड्रिंग सारख्या गंभीर गुन्ह्याचा बनाव रचून पोलीस व न्यायालयीन यंत्रणा असल्याचा भास निर्माण करत भामट्यांनी वृद्ध दाम्पत्याला पूर्णपणे गंडवलेले आहे. मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे नाटक, पोलीस ठाण्याचा सेट, वरिष्ठ अधिकाऱ्याचा बनाव आणि व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे सतत संपर्क ठेवून पीडितांना मानसिकदृष्ट्या एकाकी ठेवणं ही या गुन्ह्याची ठळक रणनीती आहे. 538 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आधार कार्ड वापरले गेले अशी भीती दाखवून डिजिटल अरेस्टचा धाक निर्माण करण्यात आला. विशेष म्हणजे पीडिताची सहमती नसतानाही RTGS आणि नेट बँकिंगद्वारे पैसे पाठवण्यास भाग पाडण्यात आले. बँक खात्यातील रक्कम संपल्यानंतर मित्रांकडून मोठी उसनवारी मागितली गेली तेव्हा हा प्रकार उघड झाला. यावरून सायबर भामटे केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक आणि मानसिक पातळीवरही हल्ला करत असल्याचे स्पष्ट होत आहे. राजारामपुरी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 16.45 लाख रुपये गोठवले असले तरी वर्षभरात शहरातील 5 निवृत्त अधिकारी व प्राध्यापकांना कोट्यावधीचा गंडा घालण्यात आल्याची माहिती अधिक चिंताजनक आहे. हा प्रकार वैयक्तिक फसवणूक न राहता आंतरराज्य सायबर रॅकेट असल्याचे संकेत देतो. एकूणच डिजिटल अरेस्ट सारख्या संकल्पनांचा गैरवापर करून कायद्याची भीती आणि तंत्रज्ञानाचा अज्ञान याचा संगम साधत सायबर गुन्हेगार नवे जुने नागरिक विशेषतः ज्येष्ठांना लक्ष्य करीत आहेत. त्यामुळे केवळ पोलीस कारवाई नव्हे तर व्यापक जनजागृती आणि तात्काळ माहिती देण्याची यंत्रणा मजबूत करण्याची गरज अधोरेखित होते. पुढील बातमी आहे इस्रोची 7 मोहिमांची अवकाश भरारी. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने मार्च 2026 पर्यंत तब्बल 7 महत्त्वपूर्ण प्रक्षेपण मोहिमा राबवण्याचा आराखडा जाहीर केला असून भारताच्या अवकाश धोरणात हा कालखंड निर्णायक ठरणार आहे. स्वदेशी इलेक्ट्रिकल प्रॉपल्शन सिस्टीम, क्वांटम की वितरण तंत्रज्ञान आणि गगनयान प्रकल्पातील पहिली मानवविरहित मोहीम यामुळे भारत केवळ प्रक्षेपण क्षमता नव्हे तर अत्याधुनिक अवकाश तंत्रज्ञानातही आघाडी घेत असल्याचे स्पष्ट होते. या मोहिमांमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे गगनयान. LVM-3 रॉकेटद्वारे व्योममित्रा रोबोसह होणारी पहिली मानवविरहित मोहीम ही मानवी अंतराळ उड्डाणाच्या दिशेने निर्णायक चाचणी ठरणार आहे. या मिशनमध्ये प्रक्षेपण वाहनाची एरोडायनामिक्स, ऑर्बिटल मॉड्यूलचे कार्य आणि संपूर्ण मिशन ऑपरेशनची प्रत्यक्ष चाचणी होणार असून 2027 मधील भारतीय अंतराळवीरांच्या उड्डाणाची भक्कम पायाभरणी यातून केली जाणार आहे.
इस्रोचा वाढता जागतिक विश्वासही या आराखड्यातून दिसतो. भारताचे सर्वात जड प्रक्षेपण LVM-3 अमेरिकेच्या AST स्पेस मोबाईलसाठी ब्लूबर्ड 6 दूरसंचार उपग्रह प्रक्षेपित करणारा असून न्यू स्पेस इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून व्यावसायिक अवकाश बाजारपेठ भारताची उपस्थिती अधिक ठळक होणार आहे. यामुळे इस्रोचे शास्त्रीय सामर्थ्य आणि आर्थिक संधींमध्ये रूपांतरित होत असल्याचे चित्र आहे. विशेष बाब म्हणजे अवकाश क्षेत्रातील खासगीकरण. भारतात तयार झालेल्या खासगी PSLV रॉकेटची चाचणी आणि ओशन सेट उपग्रहाचे प्रक्षेपण हे मेक इन इंडिया आणि खासगी उद्योगांच्या सहभागाला नवे बळ देणारे ठरणार आहे. इस्रो आता केवळ संशोधन संस्था न राहता अवकाश परिसंस्थेचे मार्गदर्शक बनत असल्याचे यातून अधोरेखित होते. एकूणच मार्च 2026 पर्यंत या 7 मोहिमा म्हणजे भारताचा अवकाश स्वप्नांची ठोस अंमलबजावणी आहे. गगनयान, स्वदेशी तंत्रज्ञान आणि व्यावसायिक प्रक्षेपण यांच्या संगमातून भारत अवकाश महासत्तेकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. पुढील बातमी. अधिनियम दुरुस्तीनंतर जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग मोकळा. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कायदेशीर अडथळे दूर करण्याची तयारी सुरू आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्यातील अपिलाची तरतूद काढून टाकणे तसेच मतदान यंत्रावर पक्षांना प्राधान्य देण्यासंबंधी दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अध्यादेश निघताच राज्य निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा करू शकतो. यापूर्वी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांना ऐनवेळी न्यायालयीन हस्तक्षेपाचा फटका बसल्याने जिल्हा परिषद निवडणुकांवरही तशीच गदा येऊ नये यासाठी आयोग सावध पावले टाकताना दिसतो. निवडणूक जाहीर झाल्यानंतर अपिलांमुळे संपूर्ण प्रक्रिया ठप्प होऊ नये हा या दुरुस्तीमागील प्रमुख उद्देश आहे. यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक वेगवान आणि स्थिर राहण्याचा आयोगाचा प्रयत्न स्पष्ट होतो. महापालिका निवडणुकांचे मतदान झाल्यानंतर लगेचच या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नगर परिषद निवडणुकांच्या मतमोजणीनंतर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईल. त्यामुळे प्रशासनिक अडचण नसल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील या जिल्ह्यांमध्ये आरक्षण 50% आत असल्याने निवडणुका घेण्यास कायदेशीर अडसर राहिलेला नाही. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश असल्याने या निवडणुकांचे राजकीय महत्त्व मोठे आहे. विशेषतः ग्रामीण भागातील सत्ता संतुलन ठरवणाऱ्या या निवडणुका आगामी राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पुढील बातमी आहे. पूर नियंत्रणासाठी 500 कोटी, कोल्हापूर सांगलीला दिलासा. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला दरवर्षी भेडसावणाऱ्या पुराच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने 500 कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी पूर नियंत्रण प्रकल्प सुरू झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पुरामुळे शेती, घरे, रस्ते आणि सार्वजनिक मालमत्तेचे होणारे कोट्यावधींचे नुकसान कमी करण्याचा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. पूर नियंत्रणाचा प्रश्न केवळ आपत्ती व्यवस्थापनापुरता मर्यादित नसून तो पश्चिम महाराष्ट्रातील आर्थिक आणि सामाजिक स्थैर्याची थेट जोडलेला आहे. सातत्याने येणाऱ्या पुरामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विकास कामे मागे पडत होती. त्यामुळे या प्रकल्पाकडे तात्पुरता उपाय नव्हे तर दीर्घकालीन संरचनात्मक बदल म्हणून पाहिले जात आहे. या घोषणेला सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पणाचा संदर्भ लाभल्याने कार्यक्रमाला ऐतिहासिक आणि राजकीय अधिष्ठान मिळाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रशासन कौशल्याचा उल्लेख करत आदर्श राज्यकारभाराची परंपरा आजच्या विकासभिमुख निर्णयांशी जोडण्याचा प्रयत्न केला. एकूणच जागतिक बँकेच्या सहभागामुळे या प्रकल्पाला आर्थिक विश्वासार्हता मिळाली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी, कालमर्यादा आणि स्थानिक गरजांची सुसंगत कामे होतात की नाही यावर या योजनेचे यश अवलंबून राहणार आहे. पूरमुक्तीच्या दिशेने हे पाऊल कितपत परिणामकारक ठरते याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. पुढील बातमी. आचारसंहितेआधी शासन निर्णयांचा वेग, विकास की राजकीय डाव. महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या काही तास आधीच राज्य सरकारने तब्बल 49 शासन निर्णय काढत प्रशासकीय हालचालींना वेग दिला. 15 विभागांशी संबंधित या निर्णयांमध्ये नगर विकास विभागाचे 19 शासन निर्णय असून
विविध महापालिकांसाठी 500 कोटीहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. आचारसंहिता लागू होण्याआधी विकास कामांचा सपाटा लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, बृहन्मुंबई आणि नाशिक महापालिकांसाठी मोठ्या निधीची तरतूद करून थेट शहरी मतदारांवर लक्ष केंद्रित केल्याचे चित्र दिसते. विशेष म्हणजे याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध शहरांमध्ये विकास कामांचे उद्घाटन करून सरकारची सक्रिय विकासात्मक भूमिका अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. या निर्णयांमध्ये सामाजिक न्याय, गृह, ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य, अल्पसंख्याक अशा अनेक विभागांचा समावेश असल्याने सरकार सर्वसमावेशक विकासाचा दावा करत आहे. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या अगदी आधीच इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्णय घेणे हे केवळ प्रशासकीय गरज की निवडणूक पूर्व संदेश असा प्रश्न उपस्थित होतो. पुणे, इचलकरंजी आणि सांगलीतील दौऱ्यांदरम्यान ऐतिहासिक व्यक्तिमत्वांच्या पुतळ्यांचे अनावरण आणि उद्घाटन सोहळे यामुळे विकास, इतिहास आणि भावनिक राजकारण यांचा मिलाप झाल्याचे दिसते. एकूणच सरकारने आचारसंहितेपूर्वी विकासाचा वेग वाढवून निवडणुकीआधी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा स्पष्ट प्रयत्न केल्याचे या घडामोडींवरून अधोरेखित होते. तुम्हाला काय वाटतं ते तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. तसेच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या हक्काच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.